नमस्कार. मी प्रभाकर अब्दुल बांदे, राहणार आकारनगर, नागपूर येथे रहिवासी आहे. माझे वय 19 वर्ष चालू आहे. मला गेल्या 7-8 वर्षापासून दोन्ही गुडघ्यांचा त्रास होता. डॉक्टरचा सल्ला एक्सरे काढल्यानंतर दोन्ही गुडघ्याची झीज झालेली आढळून आले. त्यांनी औषधोपचार चालू केला, परंतु त्याला काही आराम मिळाला नाही. शेवटी डॉक्टरांनी निष्कर्ष काढला की गुडघ्याचे तुम्हाला प्रत्यारोपण करावं लागेल. परंतु माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे और वयाची मर्यादा असल्यामुळे मी ते काही करू शकलो नाही. बरेच दिवस उपचार केल्यानंतर मला अजून माझी प्रकृती ढासळत होती. ढासळत असलेल्या प्रकृतीची फार चिंता होती आणि मला 2 फूटसुद्धा अंतर चालता येत नव्हतं. एक पायरीसुद्धा वरतं चढता येत नव्हतं. काडीशिवाय मी सपोर्ट घेतल्याशिवाय उभा राहू शकत नव्हतो. माझी परिस्थिती फारच दयनीय झाली होती. अशा परिस्थितीत मला काय करावे सुचेनासे झाले आणि मला त्यामुळे माहिती मिळाली. नाशिक येथे विश्वगोविंद पंचकर्म रिसर्च सेंटर आहे. त्या ठिकाणी गुडघ्यांच्यावर आजार बिना ऑपरेशनने दुरुस्त होतो. अनेक रोगावर त्या ठिकाणी लोकांना फायदा झालेला आहे. मी एक दिवस नाशिक येथे गोविंदनगर नाशिक या ठिकाणी गेलो. तेथील डॉक्टर अमोलराव सूर्यवंशी आणि सौ शुभांगी सूर्यवंशी यांच्या नावाची ख्याती मी ऐकली आणि त्यांना मी माझ्याजवळ असलेले औषधोपचाराचे एक्सरेसहित रिपोर्ट त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी मुक्कामी ठेवून घेतले आणि माझ्यावर पंचकर्माची ट्रीटमेंट सुरू केली. पंचकर्माच्या ट्रीटमेंटसोबत मला औषधोपचार सुरू केला आणि आज त्या औषधोपचाराला मला एवढा फायदा आहे की आज मी 2 किलोमीटरपर्यंत पायदळ बिना काठीने चढू शकतो. 2 ते 3 जिल्ह्याच्या पायऱ्या मी चढू शकतो आणि माझे स्वतःचे कार्य मी स्वतःच्या हाताने करतो आहे. त्यामुळे मला त्या ठिकाणी फारच फायदा झालेला आहे. मी त्यांचे फार आभारी आहे आणि अशीच मी आपल्या लोकांना विनंती करीन का ज्यांना असा गुडघ्याचा आजार, वात आजार, स्नायूचा आजार, हे सर्व आजारापासून मी मुक्त झालेलो आहे आणि आज चांगल्या प्रकारचं मी जीवन जगत आहे. माझी त्यांना शुभकामना आहे. इतर लोकांना सुद्धा माझी विनंती आहे का त्यांनी याचा उपयोग घ्यावा आणि आपला प्रकृतीची काळजी घेऊन एक चांगलं आरोग्य सुस्थित जीवन जगावं अशी मी विनंती करते. मी दोन्ही डॉक्टर उभयंतांना आशीर्वाद देतो आणि उर्वरित त्यांचं असेच भरभराट होत राहावे आणि लोकांच्या सद्योगी कार्यास कामी पडावे हीच माझी विनंती आपल्या सर्वजणांना आहे. धन्यवाद. जय हिंद.